नमस्कार मंडळी, मी पंढरनाथ ठोंबरे चॅनलवर आपलं स्वागत करतो. चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपली प्रतिक्रियाही कळवा. गेल्या 2 वर्षापासून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढत असून त्यांनी गेल्या 15 महिन्यामध्ये जवळपास 7 वेळा उपोषण केलं. मराठा समाजाला ओबीसीमध्ये सरसकट आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी लढा उभारला असून त्यासाठी संपूर्ण मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे उभा असल्याचं आपल्याला दिसून येतो. त्यांच्या आंदोलनालाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून आतापर्यंत अनेक मोर्चे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काढण्यात आले. हे मोर्चे लाखोच्या संख्येत निघाले. अनेक सभाही मनोज जरांगे पाटील यांच्या सभा आतापर्यंत झालेल्या आहेत. त्या सभांनाही लाखोच्या संख्येने मराठा समाज एकवटला. दरम्यानच्या काळात एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल असे आश्वासन दिले होते. मात्र यावेळीही मराठा समाजाची फसवणूक झाली आणि 10% आरक्षणावर मराठा समाजाला समाधान मानावे लागले. मात्र मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाची ओबीसीमधून सरसकट आरक्षण द्यावे अशी मागणी आहे आणि ते सरकार पूर्ण करताना दिसून येत नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा 6 दिवसाचं उपोषण केलं. मात्र त्या उपोषणाला मराठा समाजातून विरोध होत आहे. आता उपोषण नको, वेगवेगळ्या पद्धतीने रस्त्यावरील लढाई लढू आणि मराठा समाजाला आरक्षण मिळू असा एक मतप्रवाह मराठा समाजामध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसापूर्वी आपले उपोषण स्थगित केले आणि आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणावर आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळते. यावेळी आपण उपोषण करणार नसून गनिमी काव्याने सरकारशी आमने सामने लढू असा एक इशारा त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिला. त्यामुळे आता मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील नेमकी काय गनिमी कावा आखतायत आणि कशा पद्धतीने ते मराठा समाजाला आरक्षण मिळवून देत आहेत याकडे संपूर्ण मराठा समाजाच्या आणि राज्याचे लक्ष लागून आहे. गेल्या वेळीही मुंबई येथे मराठा समाजाने मोर्चा काढला होता. तो अंतरवाली सराटी येथून निघाला होता आणि या मोर्चामध्ये लाखोच्या संख्येने मराठा समाज सहभागी झाला होता आणि आता मुंबई येथे जाऊन हे आंदोलन मोठ्या प्रमाणात होणार. तोच एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री मराठा समाजाला आरक्षण देऊ तशी मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतो आणि काही अटी त्यांनी मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या होत्या. त्यामुळे पुन्हा एकदा हा जो मराठा समाज मुंबईकडे गेला होता तो परतला. त्यानंतरच्या काळात पुन्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या. मराठा समाजाने वेगळं लढण्याची निर्णय घेतला होता. मात्र तो पुन्हा मनोज जरांगे पाटील यांनी मागे घेतला. यामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार सत्तेमध्ये आलं आणि मराठा समाजाला आरक्षण आता मिळणार काय अशा अपेक्षा पुन्हा एकदा मराठा समाजाला लागून आहेत. गेल्या अनेक वर्षामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हजारो तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत. अनेक उच्च शिक्षित तरुण यामध्ये आहेत.
आपल्याला नोकरी मिळत नाही, उच्च शिक्षण असूनही आरक्षण नसल्यामुळे नोकरी मिळत नाही, आरक्षण नसल्यामुळे शिक्षण घेता येत नाही, अशा दुहेरी संकटामध्ये मराठा तरुण अडकलेला आहे, उच्च शिक्षित तरुण अडकलेला आहे. त्यामुळे आरक्षण मिळत नसल्याने हे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात नैराश्यात गेला आणि एक आत्महत्या सत्र मराठा समाजामध्ये सुरू झालं. गेल्या 2-3 दिवसामध्ये मराठवाड्यामध्ये एकाच दिवसात उच्च शिक्षित तरुणीसह सुमारे 3 ते 4 तरुणांनी मराठा आरक्षण मिळत नसल्याचं कारण देत गळफास घेतला आणि त्यामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी रुग्णालयात असलेले मनोज जरांगे पाटील आक्रमक झाल्याचे आपल्यास पाहायला मिळाले. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा फडणवीस सरकारला, महायुती सरकारला इशारा दिला आहे. तुम्ही जसे तुमच्या मुलीची काळजी घेता तसे आमच्याही मुली आहेत, असा एक थेट इशारा त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देत आमच्या मुलीबाळांनाही शिकवायचं आहे, त्यांनाही मोठ्या पदावर जायचं आहे, तुम्ही त्यामध्ये अडकाठी आणू नका, अन्यथा मराठ्यांशी आपला सामना आहे, असा एक थेट इशारा त्यांनी फडणवीस यांना दिला. त्यामुळे आता हे देवेंद्र फडणवीस हा इशारा किती गांभीर्याने घेत आहेत आणि मराठा समाजाला आरक्षण मिळतंय का याकडे राज्याचे लक्ष लागून आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली असता कायद्याच्या चौकटीत जे जे शक्य आहे ते आम्ही मराठा समाजाला देऊ आणि यापूर्वीही दिलं अशी त्यांची एक प्रतिक्रिया आहे. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण हे कायद्याच्या चौकटीतून बसतंय का आणि नाही बसलं तर भाजप महायुती सरकार, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हे काय निर्णय घेत आहेत याकडेही आता राज्याचं लक्ष लागून आहे. आणि मनोज जरांगे पाटील यांनीही आता आक्रमक पवित्रा घेतला असून कोणत्याही परिस्थितीमध्ये आता माघार नाही आणि उपोषण न करता सरकारशी थेट लढायचं असा एक इशारा त्यांनी दिलेला आहे. आणि कविनेमी काव्याच्या माध्यमातून आम्ही सरकारशी लढू आणि मुंबईलाही जाण्याची तयारी करू असा एक इशारा त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकारला दिला आहे. त्यामुळे हे मनोज जरांगे पाटील यांचा इशारा देवेंद्र फडणवीस किती गांभीर्याने घेत आहेत आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या हालचाली होत आहेत का शासन स्तरावर हे येत्या काही दिवसात आपल्याला दिसेल. भाजप महायुतीचे सरकार केंद्रात आणि राज्यातही आहे. त्यामुळे ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ज्या कायदेशीर बाबी आहेत त्या महायुती सरकार पूर्ण करू शकतं, कायद्यामध्ये बदल करू शकतं किंवा आरक्षणाची जी काही अट आहे ती वाढवू शकतं का याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो का. देवेंद्र फडणवीस त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहेत का, भाजप सरकार त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहेत का, हे आपल्याला येत्या काळात दिसूनच येईल. आणि मराठा समाज येत्या काळात मराठा आरक्षण मिळावं यासाठी किती आक्रमक होतोय आणि त्याचे पडसाद महाराष्ट्रात कसे उमटतात हे येत्या काही दिवसात दिसेलच. मात्र मराठा समाजामध्ये ही आरक्षणासाठी जी मागणी होते ती का पूर्ण केली जात नाही असा एक सवाल सर्वसामान्य मराठा समाजातून उपस्थित केला जातो. आणि मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे शिक्षणासाठी, नोकरीसाठी, कारण मराठा समाजाची हालाकीची परिस्थिती असल्याने मराठा समाजाला आरक्षण द्यावे असा अहवालही मागासवर्गीय अहवालातून समोर आलेला आहे. आणि ते आरक्षण मिळावं यासाठीच मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या 2 वर्षापासून आरक्षणाचा लढा उभा केलेला आहे. यापूर्वीही सुमारे 30 वर्षापासून मराठा समाजातील तरुण आणि युवक नेते आरक्षणासाठी लढत आहे. काहींनी आपलं आरक्षणासाठी यामध्ये बलिदानही दिलेलं आहे. त्यामुळे
सरकारला कधी जाग येईल आणि मराठा समाजाला कधी आरक्षण मिळेल याकडे राज्याचं लक्ष लागून आहे, मराठा समाजाचं लक्ष लागून आहे. मात्र आरक्षण न दिल्यास महायुती सरकारवर त्याचा काय परिणाम होईल येत्या निवडणुकीच्या माध्यमातून तो परिणाम आपल्याला दिसून येईल का हेही बघण्यासारखं आहे. तुम्हीही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. मराठा समाजाला आरक्षण मिळावं का? ओबीसीतून सरसकट आरक्षण ही मराठा समाजाची मागणी योग्य आहे का? आणि मराठा समाजाला आरक्षण का आवश्यक आहे या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि आवडल्यास नक्कीच लाईक करा. धन्यवाद. थांबतो.